जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, संख्या सहसंबंध भाग 2 बुद्धिमत्ता चाचणीतील अतिशय महत्वाचा घटक आपण घेऊन आलेलो आहोत आणि यात सर्व परीक्षाभिमुख अतिशय महत्वाचे प्रश्न दडलेले आहेत. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती. 5 ला ज्याप्रमाणे 20 त्याप्रमाणे 7 ला काय? सर्वप्रथम आपल्याला सर्व पर्यायांचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि जेव्हा केव्हा मित्रांनो एखादा पर्याय सर्व बरोबर आलेला असतो तेव्हा निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून विचार करायचा असतो. आता सर्वप्रथम आपण पाहूया, 5 पासून मला 20 आणायचंय तर मित्रांनो मी 5 चोक किती करणार? 20 करणार. आता इकडच्या बाजूला मी 4 ने गुणलेलं आहे त्यामुळे 7 गुणिले 4 जर करीन मी तर उत्तर माझं काय येईल? 28 येऊ शकतं. त्यामुळे पर्याय सी ला मी तात्पुरतं टिक करून टाकलेलं आहे. आता परत एकदा 5 आणि 20 या दोन संख्यांमध्ये जर तुम्ही फरक पाहाल दोस्तांनो तो आहे 15चा. 5 अधिक 15 बरोबर किती होत आहे? 20. मग इकडं 15 ऍड केलेले आहेत तर 7 मध्ये सुद्धा मी 15 जे आहेत ते जोडणार आहे आणि 7 अधिक 15 बरोबर होणार किती? 22. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 22 सुद्धा मी टिक करणार. आणि आणखीन कोणत्या पद्धतीने मला उत्तर काढता येऊ शकतं? इथं मला फॉर्म्युला वापरता येऊ शकतो n² - n. आता इथं मला काय करावं लागेल? n म्हणजे पहिला नंबर. मित्रांनो 5चा वर्ग किती येतोय? 25. 25 वजा 5 केल्यास उत्तर प्राप्त होईल मला किती? 20. आणि मग इकडच्या बाजूला सुद्धा तोच प्रकार करणार मी. 7चा वर्ग वजा 7. 7चा वर्ग येतोय किती? 49. 49 वजा 7 बरोबर येणार किती? 42. तर मित्रांनो हे तिन्ही उत्तर बरोबर येत आहेत. त्यामुळे ऑटोमॅटिकली मी म्हणणार की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते असणार काय? सर्व बरोबर. नंतर दोस्तांनो प्रश्न क्रमांक 2 आपल्या स्क्रीनवरती. 2ला ज्याप्रमाणे 8 त्याप्रमाणे 3ला प्रश्नचिन्ह म्हणजे 3ला काय? इथं परत एकदा पर्यायाकडे पहा, तुम्हाला सर्व बरोबर दिसत आहे त्यामुळे त्या अनुषंगानेच आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. मित्रांनो 2 पासून मला 8 आणायचं आहे तर 2चा घन जर मी केला तो येणार किती? 8. आणि मग 3चा घन जर मी करीन तर त्याचं उत्तर येणार किती? 27. त्यामुळे मी 27 ला टिक करून टाकलं दोस्तांनो. नंतर 2 पासून मला 8 आणायचंय तर 2 गुणिले काय? 2 गुणिले 4 बरोबर येणार आहे माझा 8. मग आता 3 गुणिले 4 जर करीन मी तर माझं उत्तर येणार आहे 12. म्हणजे मी 12ला पण टिक करून टाकलं. आणि दोस्तांनो आता उत्तर जे आहे ते पर्याय बी काढायचं आहे मला. ते कशा प्रकारे काढता येईल मला? 2 आणि 8 यांच्यामधला जो फरक आहे तो आहे 6चा. 2 अधिक 6 बरोबर 8. मग इकडच्या बाजूला 3 अधिक 6 करणार मी दोस्तांनो. 3 अधिक 6 येणार किती? 9. याला पण टिक करणार. म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर असल्या कारणाने खरं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 3. इथं परत एकदा संख्यांचं नीट निरीक्षण करा. 35 ला जसे 15, 40 ला काय? 35 या संख्येमध्ये दोस्तांनो 2 अंक आहेत, 3 आणि काय? 5. आता या 3 आणि 5 पासून मला 15 कसं आणता येईल? तर मला करायचा आहे नुसता या दोघांचा गुणाकार. 3 गुणिले 5 केलं तर येणार किती? 15. आता मला 40 जी संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 अंक आहेत, 4 आणि 0. इकडच्या बाजूला जो नियम वापरलेला आहे तोच नियम इकडे पण वापरणार. 4 गुणिले 0 बरोबर येणार किती? 0. म्हणजे माझं उत्तर असणार आहे पर्याय ए. नंतर प्रश्न क्रमांक 4 दोस्तांनो. प्रश्न क्रमांक 4 आपल्याला 2 मेथड्सनी सोडवता येईल. एक अवघड मेथड आहे, एक अतिशय सोपी मेथड आहे. जी सोपी मेथड आहे ती आहे गुणोत्तराची मेथड, ज्याला आपण रेशिओ अँड प्रपोर्शन म्हणतो. 4ला जसे 9 त्याप्रमाणे 12ला काय? आता मी कसं मांडणी करणार? 4/9 बरोबर किती आहे? 12/x. प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपण x घेणार आहोत. मग आता काय प्राप्त होईल मला? तिरकस गुणाकार करावा लागेल मला. तिरका गुणाकार करावा लागेल. 4x बरोबर 9 गुणिले किती होणार? 12. म्हणजेच x बरोबर होणार दोस्तांनो 9 गुणिले 12 भागिले किती? 4. 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 9 त्रिक किती होणार आहे? 27. तो उत्तर या प्रश्नाचं येणार 27. तर 100% ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नंतर प्रश्न क्रमांक 5 पाहायचा आहे मला. 4ला जसे 16 तसे प्रश्नचिन्हाला 36. आता दोस्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे
की प्रश्नचिन्ह इकडच्या बाजूला दिलेलं आहे आणि पर्यायांकडे नजर टाकली तर मला परत सर्व बरोबर पाहायला मिळते. त्यामुळे परत एकदा 6 पर्याय कसा येईल, 9 पर्याय कसा येईल, 24 पर्याय कसा येईल याच्याकडं मला कसोशीने लक्ष द्यावं लागणार. आता 4 पासून 16 आणायचंय मला. दोस्तांनो 4चा वर्ग किती येतोय? 16. त्यामुळं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची जी संख्या आहे त्याचा वर्ग येणार आहे 36. म्हणजे थोडक्यात 6चा वर्ग येणार आहे 36. त्यामुळे उत्तर काय असू शकतं? 6 असू शकतं. पहिला पर्याय टिक करून टाकला आपण. नंतर परत एकदा मला 4 पासून 16 आणायचंय. 4 पासून दोस्तांनो आणायचंय मला 16. तर 4 गुणिले 4, 4 चोक किती होणार? 16. इकडच्या बाजूला 4 नी गुणलेलं आहे. मग प्रश्नचिन्हाला जेव्हा मी 4 नी गुणीन तेव्हा माझं उत्तर यायला पाहिजे किती? 36. मग काय गुणिले 4 बरोबर 36? तर मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या जी असणार आहे ती असणार आहे 9. त्यामुळे मी 9ला पण टिक करून टाकलं. नंतर आणखीन एक बाब लक्षात ठेवायची आहे मला. 4 पासून आणलेलं आहे मी 16. थोडक्यात 16 मधनं जर मी 12 वजा केले तर येतंय मला किती? 4. आता 36 पासून आणायचे मला प्रश्नचिन्ह. तर मग दोस्तांनो 36 मधनं मी काय वजा करीन? 12 वजा करीन तर ते येणार किती? 24. त्यामुळं हा पण पर्याय टिक करून टाकणार आणि तिन्ही उत्तरं बरोबर असल्या कारणाने या प्रश्नाचं खऱ्या अर्थाने उत्तर असणारे सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 6 आपल्या स्क्रीनवरती. आता इथं परत एकदा अतिशय बारकाईने निरीक्षण करायचंय आणि मगच पर्यायांकडे पाहायचंय. दोस्तांनो 412 ही जी संख्या आहे त्याची मी फोड करतोय 4 आणि 12 मध्ये. 721 म्हणजे 7 आणि 21. नंतर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 1, 2, 3 संख्या येणार आहे आणि याला मी फोड करतोय 9 आणि 27. मग आता पहिल्या संख्येकडे जर पाहिलं 4 पासून मला 12 आणायचंय. 4 त्रिक किती होणार आहेत? 12. 12. 7 पासून 21 आणायचंय. 7 त्रिक किती होणार आहेत? 21. नंतर 9 पासून 27 आणायचंय. 9 त्रिक किती होणार आहेत? 27. मग अल्टिमेटली या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे? पर्याय जर तुम्ही पाहाल 5 त्रिक 15 हे पण होऊ शकतं. 6 त्रिक 18 हे पण होऊ शकतं. 8 त्रिक 24 हे पण होऊ शकतं. पण 6 चोक 24 हे तर पर्याय निश्चितपणे असणार नाही. मग या 3 पर्यायांपैकी अतिशय योग्य उत्तर कोणतं असणार? इथं परत एकदा लक्षात घ्या दोस्तांनो की या 4 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? +3चा फरक आहे. ठीक आहे. मात्र आपल्याला इकडची संख्या काढायची आहे. त्यामुळं 9 वजा 3 जर करीन मी तर पहिली संख्या येईल किती? 6. 9 वजा 3 6 आणि मग दोस्तांनो 6 गुणिले 3 किती होणार आहे? 18. त्यामुळे या प्रश्नाचं खऱ्या अर्थाने उत्तर जे असणार आहे ते 515 824 नसून 618 म्हणजे पर्याय बी असणार आहे. नंतर प्रश्न क्रमांक 7. परत एकदा संख्यांचं नीट निरीक्षण करा दोस्तांनो. 145 ला जसे 197 प्रश्नचिन्हाला 325. आता याच्या जवळची वर्गसंख्या आपण लक्षात घेणं अगत्याचं ठरतं. 144. 144 अधिक काय झालं? 1. 197च्या जवळची वर्गसंख्या जी आहे ती आहे 196 अधिक 1. बरोबर. मग आता इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी सुद्धा कोणत्या तरी संख्येचा वर्ग अधिक 1 येणार आणि 325 ची मांडणी मला अशी करता येईल 324 अधिक 1. आता थोडक्यात 144 1 म्हणजेच काय? तर 12चा वर्ग अधिक 1. 196 म्हणजे काय? 14चा वर्ग अधिक 1. 324 म्हणजे काय? 18चा वर्ग अधिक 1. आता आपल्याला प्रश्नचिन्ह म्हणजे इकडच्या बाजूची संख्या काढायची आहे. तर दोस्तांनो या 14 आणि 12 मध्ये फरक जो आहे तो कितीचा? 2चा. 14 वजा 2 बरोबर 12. मग इकडे पण फरक मला कितीचा घ्यावा लागेल? वजा 2चा घ्यावा लागेल. 18 वजा 2 किती येणार? 16. इथं येणार दोस्तांनो 16चा वर्ग. 16चा वर्ग असतो किती? 256. 256 अधिक 1 किती येणार? 257. म्हणजे थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे 257. पर्याय येणार पर्याय ए. आता पाहायचं आहे दोस्तांनो प्रश्न क्रमांक 8. भल्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत पण गांगारून जाण्याचं कोणतेही कारण नाही. इथं दोस्तांनो लक्ष ठेवा 7ला म्हणलेले 6 म्हणजे झालेलं आहे काय? वजा 1. आता इकडच्या बाजूला सुद्धा किती अंक येणार आहेत? 4 अंक येणार आहेत.
तीनाला काय होणार 3 अधिक 1 होणार, कारण की इकडनं इकडे जाताना आपण वजा 1 करतोय, इकडनं इकडे येताना अधिक 1 करणार. मग 3 अधिक 1 किती होणार दोस्तांनो 4, म्हणजे पहिला जो अंक असणार आहे तो 4. नंतर पुढचा आहे 6 ला म्हणलेलं आहे 7. आता 6 अधिक 1 बरोबर काय होत आहे 7. 6 अधिक 1 बरोबर 7. आता इकडनं इकडे येतोय आपण 2 वजा 1. 2 वजा 1 बरोबर येणार किती 1. नंतर मित्रांनो 6 ला म्हणलेलं आहे 5, म्हणजे काय झालेलं आहे वजा 1 झालेलं आहे. आता इकडनं जेव्हा इकडे येणार तेव्हा अधिक 1 होणार. 2 अधिक 1 होणार किती दोस्तांनो 3. आणि सरते शेवटी 7 ला म्हणलेलं आहे 8. 7 अधिक 1 होणार किती 8. आता इकडनं इकडे येतोय आपण दोस्तांनो, तर काय होणार वजा 1 होणार. 3 वजा 1 किती होणार दोस्तांनो 2. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 4 1 3 2, म्हणजेच पर्याय कोणता येणार दोस्तांनो बी पर्याय येणार. प्रश्न क्रमांक 9. 3ला ज्याप्रमाणे 6, प्रश्न चिन्हाला 12. आता दोस्तांनो 3पासून मला 6 आणायचे आणि कशा प्रकारे आणणार मी मित्रांनो, मी काय करणार 3चा वर्ग करणार, जो येणार किती 9. ठीक आहे. आणि त्यातनं जर मी 3 वजा करीन तर येणार किती 6. म्हणजे इथे मी फॉर्म्युला जो वापरतोय तो आहे n² - n. n म्हणजे संख्या, 3चा वर्ग वजा 3 म्हणजे दोस्तांनो किती येते 6. 3चा वर्ग वजा 3 म्हणजे येते 6. मग आता इकडच्या बाजूला मला पर्यायापैकी जावं लागेल. सपोज मी 4चा वर्ग घेतला, 4चा वर्ग वजा 4 केलं तर येणार दोस्तांनो 16 वजा 4 किती येणार आहे दोस्तांनो ते 12. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे माझं पर्याय ए. नंतर प्रश्न क्रमांक 10. आता पातक्षणी सुटण्यासारखा प्रश्न आहे. 4ला ज्याप्रमाणे 27, प्रश्न चिन्हाला 125. आता इथं थोडस नीट निरीक्षण करावं. 125 मला जो दिसतोय तो आहे 5चा घन. 27 जो दिसतोय तो आहे 3चा घन. 4 जो दिसतोय तो आहे 2चा वर्ग. मित्रांनो 2चा वर्ग 3चा घन, 3चा घन 2चा वर्ग, 2चा वर्ग 3चा घन, 3चा घन 2चा वर्ग. मग आता आहे 5चा घन. मग इकडे येणार दोस्तांनो काय 4चा वर्ग. आणि 4चा वर्ग किती असतो दोस्तांनो 16. 4चा वर्ग असतो 16. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय डी. नंतर प्रश्न क्रमांक 11. 20ला ज्याप्रमाणे 30, प्रश्न चिन्हाला 45. इथं अशा काही टाईपचे प्रश्न असतात जिथं आपल्याला पर्यायाच्या माध्यमातून उत्तर काढावं लागतं. आता कशा प्रकारे आपण उत्तर काढू, 2 कंपार्टमेंट्स आपण करून टाकूया. 12 पासून आणायचंय मला 30. 12 पासून दोस्तांनो आणायचंय मला 30. मग आता मी काय करणार 12 गुणिले 2 करणार. 12 गुणिले 2 केलं तर आलंय किती 24. ठीक आहे. आता या 24 मध्ये मला काय मिसळावं लागेल जेणेकरून 30 येईल. तर 24 मध्ये मला मित्रांनो 6 ऍड करावं लागेल. 24 अधिक 6 बरोबर 30. पण हे 6 आले कुठून, तर 6 दोस्तांनो ही जी पहिली संख्या आहे 12 भागिले 2 जर करीन मी तर येणार किती 6. आणि दोस्तांनो या 24 आणि 6 ची जर मी बेरीज करीन तर उत्तर आलंय माझं किती 30. आता इथं आपल्याला पर्यायाच्या माध्यमातून जावं लागेल. मित्रांनो सपोज मी जर बी पर्याय घेतला तर इकडं जो नियम वापरलेला आहे तोच नियम मी तिकडच्या बाजूला पण वापरणार, उजव्या बाजूला. 18 गुणिले 2 होणार किती 36. आणि दोस्तांनो 18 भागिले 2 जर करीन मी तर येणार किती ते 9. आणि दोस्तांनो 36 आणि 9 या दोघांची बेरीज किती होत आहे, ती होतीये किती 45. म्हणजे ऑटोमॅटिकली माझं उत्तर जे असणार आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या जी असणार आहे ती असणार आहे 18. प्रश्न क्रमांक 12. 4ला प्रश्न क्रमांक 12. 4/5 ला जसे 16/15 तसे 3ला काय. मित्रांनो 4/5 पासून मला 16/15 आणायचा आहे. ठीक आहे. मग मला काय करता येऊ शकेल, सर्वप्रथम मी जर 4चा वर्ग केला तर आलंय किती 16. खालच्या 5ला जर मी 3 गुणलं तर आलं किती 15. म्हणजे थोडक्यात वरच्या संख्येचा वर्ग
आणि खालची संख्या गुणिले 3 बरोबर 16/15. आता एक जे 3 जे आहे या 3ला मित्रांनो मी 3/1 लिहू शकतो, काही फरक पडणार नाहीये. मग जो नियम इकडं लावला तोच तिकडं लावणार. 4चा वर्ग बरोबर 16, तर 3चा वर्ग किती येणार आहे दोस्तांनो 9. खालची संख्या गुणिले 3, मग इथं खाली संख्या कोणती आहे 1. 1 गुणिले 3 किती होणार आहे 3. 9 भागिले 3 किती होणार आहे दोस्तांनो 3. तर याचं उत्तर 3 येऊ शकणार. नंतर परत एकदा पाहणे, 4/5 पासून मला 16/15 आणायचं आहे. आणखी कोणत्या मार्गाने आणता येईल मला मित्रांनो, या 4ला जर मी 4 नी गुणलं तर आलं किती 16. या 5ला जर मी 3 नी गुणलं तर आलं किती 15. थोडक्यात 4/5 ला जर मी 4/3 नी जर गुणलं तर 3/1 ला सुद्धा मी 4/3 नी गुणणार. जो नियम इकडं तोच नियम तिकडं. मग इथं काय होणार दोस्तांनो, 3 जे आहे ते कट होऊन जाणार, उरणार किती 4. म्हणजे पर्याय बी पण बरोबर आहे. पण दोस्तांनो आपल्याला पाहायचंय पर्याय डी जो दिलेला आहे ए व बी दोन्ही बरोबर, त्यामुळे या प्रश्नाचं खऱ्या अर्थाने उत्तर असणारे पर्याय डी. नंतर प्रश्न क्रमांक 13, 7ला जशी 56 त्याप्रमाणे 11ला काय. अतिशय सोपा प्रकार पाहायला मिळतोय. 2 मेथड्सनी आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. 7पासून मला 56 आणायचं आहे, तर मित्रांनो 7च्या नंतरची संख्या कोणती असती 8. मग 7 गुणिले 8 किती झालेलं आहे 56. त्याचप्रमाणे 11च्या नंतरची संख्या जी आहे ती आहे 12. 11 गुणिले 12 होणार किती 132. चला आणखीन एक मेथडनी आपल्याला जमतंय का पाहूया. इथं मी फॉर्म्युला वापरणार n² + n. n म्हणजे काय नंबर. आता नंबर कोणता दिलेला आहे 7. 7चा वर्ग अधिक 7, 7चा वर्ग 49 अधिक 7 किती होतंय 56. मग अल्टिमेटली मी काय करणार 11चा वर्ग अधिक 11, 11चा वर्ग किती आहे 121, 121 अधिक 11 बरोबर किती होणार 132. अल्टिमेटली परत एकदा आपलं तेच उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14. आता इथं अतिशय बारकाईने पहा दोस्तांनो, इथं मला दिसतंय की बाबा 7 आणि 7 आणि मध्ये दिलेलं आहे 49. आता 7 आणि 7 पासून 49 कसा येणार आहे, तर यांचा गुणाकार आहे. नंतर 5 आणि 5 दोघांच्या मध्ये दिलंय 25. 5 गुणिले 5 किती आलेलं आहे 25. इथं 3 गुणिले 3 बरोबर किती आलेलं आहे 9. दोस्तांनो प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी सुद्धा किती अंक येणार आहेत 3 अंक येणार आहेत. आणि 3 अंकांपासून एक संख्या बनणार आहे आणि 100% पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांचा गुणाकार येणार आहे कुठं तर मध्ये. मग आता मधली संख्या कोणती, इथं आपण नीट पाहावं. या 7तून 2 जर वजा करीन मी तर आलेलं आहे 5. मग आता 3तून 2 वजा करीन तर येणार 1. 1 इकडं आला, 1 तिथं गेला आणि 1 गुणिले 1 बरोबर किती आला 1. तर अल्टिमेटली या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 15 हा तर पाहता क्षणी सुटण्यासारखा प्रश्न आहे. 6ला ज्याप्रमाणे 38 त्याप्रमाणे 7ला काय. आता या 38ची मांडणी मी अशी करू शकतो 36 अधिक किती 2. आता 36 म्हणजे काय दोस्तांनो, 36 म्हणजे या 6 या संख्येचा वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा जोडणार तेव्हा 38 प्राप्त होणार. मला इकडं पण तोच न्याय लावायचा आहे. 7चा वर्ग किती होणार दोस्तांनो 49 आणि 49 अधिक 2 जर केली तर येईल किती उत्तर 51. या प्रश्नाचं उत्तर असणारे काय पहिला पर्याय. प्रश्न क्रमांक 16, संख्यांचं नीट वाचन करा, नीट निरीक्षण करा आणि मगच कोणत्या तरी निष्कर्षापर्यंत या. 11ला ज्याप्रमाणे 17, 23ला काय. आता इथं जर मी पाहिन या 2 संख्यांमधला फरक जो आहे तो आहे 6चा. मग या 2 संख्यांमधला फरक सुद्धा असायला पाहिजे किती 6चा. मग 23 अधिक 6 व्हायला पाहिजे 29, पण पर्यायामध्ये मला 29 कुठंच दिसत नाही. मग मला काय करावं लागेल, मग मला थोडीशी एवढी युक्ती वापरावी लागेल. या सर्व संख्या जर मी पाहिल्या तर या कोणत्या संख्या आहेत, या ऑड नंबर्स आहेत का इवन नंबर्स आहेत, त्या आहेत ऑड नंबर्स. पण परत एकदा नीट जर पाहिन
तर या सर्व संख्या ज्या आहेत त्या आहेत मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स. आता कोणकोणत्या मूळ संख्या असतात? 2, 3, 5, 7, 11, नंतर येते 13 दोस्तांनो, नंतर येते 17, नंतर येते 19, मग 23, नंतर येते 29, नंतर 31 अँड सो ऑन. या प्रकारच्या मूळ संख्या आपल्याला पाहायला मिळतात. आता या सगळ्याचं निरीक्षण करायचं आहे. 11ला म्हणलेलं आहे त्यांनी किती? 17. 11ला म्हणलेलं आहे त्यांनी 17 आणि थोडक्यात मधली एक मूळ संख्या जी आहे ती गाळून टाकलेली आहे. मग आता 23ला काय म्हणणार? 23ला म्हणणार दोस्तांनो मी 31. ही जी मधली मूळ संख्या आहे 29 मी ती गाळून टाकणार आणि माझं उत्तर येणार आहे पर्याय सी. नंतर प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 16 जर आपल्याला जमलेला असेल किंवा कळला असेल तर हा प्रश्न समजून घ्यायला अतिशय सोपा आहे. 23ला म्हणलेलं आहे 57 आणि 1113ला काय? इथं मला काय करावं लागणार आहे की 2 आणि 3, 5 आणि 7, नंतर 11 आणि 13 या सगळ्या जे संख्या आहेत त्याची विभागणी करावं लागणार आहे. आणि परत एकदा दोस्तांनो मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, नंतर 23 दोस्तांनो, नंतर 29 आणि 31 या टाईपच्या मूळ संख्या आहेत. आता प्रश्नाकडे नीट पहा. 2 आणि 3 पहिल्या दोन मूळ संख्यांची जोडी आलेली आहे 23. नंतर दुसऱ्या दोन मूळ संख्यांची जोडी आलेली आहे 57. मग 11 आणि 13 एकत्र जोडलं तर मला इकडची जोडी प्राप्त होणार आणि सरते शेवटी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 17 आणि 19 या दोघांची जोडी मला प्राप्त होणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार दोस्तांनो पर्याय सी. दोस्तांनो प्रश्न क्रमांक 18. 54ला जसे 45 तसे प्रश्नचिन्हाला 65. आता इथं पर्यायाकडे पाहिल्यानंतर विद्यार्थी जो आहे तो निश्चितपणे गोंधळून जातो, कारण त्याला दिसतंय 54चं उलट होत आहे 45, त्यामुळं 65चं उलट व्हायला पाहिजे 56. पण पर्यायामध्ये 56 नावाचा प्रकार दिसतच नाहीये. मग आपल्याला मेथड जी आहे ती बदलावी लागेल. मी प्रथमतः 54 आणि 45 या दोन्ही संख्यांचं निरीक्षण करणार आणि मला एक गोष्ट खास जाणवतीये की हे जे आहे हा 9च्या पाड्यामध्ये पण येतो आणि 45 सुद्धा 9च्या पाड्यामध्ये येतं. 9 गुणिले 6 बरोबर किती येते? 54. आणि 45 म्हणजे 9 गुणिले किती? 5 बरोबर 45. मग आता 65 म्हणजे काय? 65 म्हणजे 13 गुणिले 5. 13 गुणिले 5 आणि इकडे येणार दोस्तांनो 13 गुणिले किती? तर 6. 13 गुणिले 6. आता 13 गुणिले 5 बरोबर 65. 13 गुणिले 6 बरोबर किती प्राप्त होणार आहे? 78. 78 पर्यायामध्ये आहे का दोस्तांनो? तर निश्चितपणे आहे. तो आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 19. 52ला जसे 7 त्याप्रमाणे 26ला काय? दोस्तांनो 52 या संख्येमधले दोन अंक जे आहेत 5 आणि 2 या दोघांची जर मी बेरीज करीन तर मला कोणती संख्या प्राप्त होती? 7. तोच निकष तिकडे पण लावणार. 2 आणि 6 यांची बेरीज जर करीन मी 2 आणि 6ची बेरीज येणार 8. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 20. 36ला जसे 18 त्याप्रमाणे 30ला काय? आता इथं एक पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. पाहता क्षणी असं वाटतं 36चं निम्म म्हणजे 18, तर 30चं निम्म म्हणजे किती यायला पाहिजे? 15. आता 15 तर इथं कुठं दिसत नाही. मग आता काय करावं लागेल आपल्याला? तर 36 या संख्येमध्ये दोन अंक आहेत 3 आणि 6. त्या दोघांचा जर मी गुणाकार करीन तर आलं किती माझं? 18. 3 गुणिले 6 बरोबर 18. 30 या संख्येमध्ये सुद्धा दोन अंक आहेत 3 आणि 0. 3 गुणिले 0 जर करीन मी तर उत्तर किती येणार आहे? 0. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे काय? बफेलो किंवा बी ऑप्शन येणार. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21. 18ला ज्याप्रमाणे 81 त्याप्रमाणे 30ला काय? आता 18चं उलट होतं 81, 30चं उलट व्हायला पाहिजे 03. पर्यायामध्ये नाही. फाईन. इथं चौथा पर्याय यापैकी नाही पण दिलेला आहे. पण इथं परत एकदा नीट पाहणे. हा जो 81 दिसतोय मला हा दिसतोय मला 9चा वर्ग. दोस्तांनो हे 9 आलो कुठून? 9 जे आलेलं आहे हे 18/2. 18/2 किती होत आहे? 9. आणि मग येतोय 9चा वर्ग. म्हणजे इकडची संख्या भागिले 2 आणि त्याचा वर्ग बरोबर ही संख्या. मग इकडं पण मी काय करणार? 30/2 किती होणार? 15. आणि 15चा वर्ग किती येतोय दोस्तांनो? 15चा वर्ग येतोय
225 आहे का पर्यायामध्ये? येस आहे पर्यायामध्ये, पर्याय ए. नंतर शेवटचा प्रश्न दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 22. 8ला म्हणलंय त्यांनी 64, तर 10ला काय म्हणणार? तिथं सरळ सरळ दिसतंय मला 8चा वर्ग किती आहे? 64. त्यामुळे 10चा वर्ग असायला पाहिजे किती? 100. पण पर्यायामध्ये मला उत्तर सापडत नाही. मग आता मी इथं परत नीट निरीक्षण करणार. 64 म्हणजे काय दोस्तांनो? 64 म्हणजे आहे 4चा घन. आता हे 4 आले कुठून? 4 जे आलेत मित्रांनो, या 8ला जर मी 2 नी भाग दिला, 8 भागिले 2 बरोबर होणार किती? 4. आणि 4चा घन किती? 64. जो नियम इकडं तोच नियम तिकडं पण लावणार. 10 भागिले 2 करणार दोस्तांनो मी. 10 भागिले 2 केल्यास मला प्राप्त होणारी संख्या 5 आणि मला 5चा घन घ्यावा लागेल, जो की येणारे प्रश्नचिन्ह. आणि 5चा घन बरोबर किती? 125, जो की आहे पर्याय बी. मित्रांनो, हे झाले 22 प्रश्न, अतिशय महत्वाचे, सर्व परीक्षांना आलेले. पोलीस भरती असो, राज्यसेवा असो, तलाठी, या सर्व प्रश्नांचं कॉम्बिनेशन करूनच हे व्हिडिओ लेक्चर घेतलेलं आहे. तर आपल्याला लेक्चर जर खरोखर आवडला असेल तर आणि तरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद दोस्तांनो.